पैसे इकडे वसुले पैसे इकडे जर आजचे वसुलीचे नावले हा तो काळा कांग नाही का त्याच्या 50,000 हा कवर मग तू बोलले का सावकारला पाठवू म्हणा हा सगळं जप्ती करेल म्हणा नाही त्याचे 20 रोड दे त्याचं नाव मी अकाउंट टाकले तुम्हाला मला काय फरक पडत नाही अशा लोकांची हा ते घे टेम्पी घे काय माहिती ती तुला काय बोलली का काय बोलली माहिती का सावकार काय मी तुम्हाला खरं सांगतो मग नाव नक्की हा बोल तुम्हाला म्हणे तू येत जाईन तो व्याज वसूल करून जायचा हा असं बोलली डायरेक्ट बोलली बरं उद्या बोलून मी तिकडे जातो वसुलीला तू जाऊ नको तिच्याकडं एकदा झालं बरं कोणाचं सवाल मग तुला याच्याकडे पाठी का मी हा मी मोकळ्यापणाने तुम्हाला खरं खरं सांगतो फक्त वसुली पुरतं जायचं पैसा घ्यायचा निघून यायचं इकडे कमर एकदा सांगतोय टाकड्या सावकार पैसे ठेवायचा तुला मग माझ्या अगोदर जाऊन तू उरकून घेतो मग ते सावकार मी रिकामी हात येत नाही तुमची सवय ना मग कुठे पैसे कुठे मग अजून वसूल करून बरं झालं ते झालं टप्पी म्हटली तुला हा घे शांती घे 21,000 तिच्याकडं शांत म्हणे हा 1 महिन्यानंतर दे म्हणे काय पैसे 6 महिन्यावर तिच्याकडे मी जातो तू काय जाऊ नको आता कारण ती तुला तो हात येणार नाही ती आणि ती तुला रुपये देणार नाही व्याज देणार नाही तिला सावकार जाणकार माहिती नाही पैसे घ्यायच्या मग तू नव्हता तिथं हा. काही संबंध नाही तू काशी करतो चुटकी सुटका आहे तिथं डायरेक्ट हा डायरेक्ट बर तिला माझा पावर दाखवतो आवाज बिल येतो असं हो ती अशीच करते मग आपण नाही जाणार तिथं. तिला सावकार जाणकार माहिती नाही तिला अजून 21,000 रुपये तिथे झालं हा गंगेचे घे हे बिचारा गरीब आहे बरं का तर लाख रुपये राहिले ही गरीब आहे हे म्हणतो. काय दवाखान्याला नाही त्यांना हा मागे हा 1 लाख रुपये ना हा याच्यातले 25,000 रुपये ते उद्याच व्हायला आहे. हा तेवढं आहे. देव राहिलं ना त्याला कुठून काय भेटणार वाटतं मेडिक्लेम मधून पैसे भेटणार वाटतं हा. तर मग ते देणार याचा सगळं मारला तुला हा 25,000 रुपये. आणि थोडे थोडे देईल म्हणे सगळे हा ना त्याचं काही नाही विचारतं तर चांगला राहू बरं बरं बाय आता एवढ्याची वसूल करायची तो अच्छा आणि तो भुगे आहे ना हा काय म्हणला तो त्यांनी तो खूप प्रचंड त्रास दिला होता. का? काय केलं तुम्हाला सांगतो त्याने मोबाईल काढला बरं का मोबाईल काढला डायरेक्ट हा हे बळजबरी माझ्याकडून हे सावकाराच्या एक मिनिट फोन नाही चाललं 1 मिनिट लगेच त्याला काय लागत त्याला दादागिरी 2 मिनिटं 2 मिनिटं हॅलो हा नमस्कार काय बरं मी माणूस पाठवला तुझ्याकडे वसुलीला तू काय बोलला नाही हो सावकार तू काय मोबाईलमध्ये काय केलं पण तुला जे करता येईल ते कर तुला माहिती आहे ना सावकारचा धडका कसा आहे घरी येऊन मारील हा जसा भाकरीचा भोगा करतो ना तसा भोगा करील हा लक्षात असू दे जरा मुकट्याने तो माणूस पाठवतो पैसे देऊन टाक त्याच्याकडे पुढचं बोलू नको अजिबात हा चल ठेव मला कुठं काय बोलला तुम्हाला दबाचे लोक नाही मला लोक असे पोलीस आहे. हा ना त्याच्याकडे जाऊन येतात हा त्या राधीचे राधी हा राधीचं म्हणणं असं आहे का मी सगळे पैसे दिलेले बर आता तुमचं माझ्याकडे रुपयाचे हिशोब राहिले नाही म्हणले काय ते मला फेडावं लागतं त्याच्याकडून त्याच्याकडून पैसे मला फेडून द्यावं लागते हा तुम्ही वसूल करून घ्या त्या गजरीचे किती किती पैसे तिच्याकडे 17,000 चालणी म्हणून लय गोड पाकू आहे बर तिला तिचा नवरा आजारी आहे तर त्याला पैसे लागते अच्छा हा ना हा ना आपल्या पिंजऱ्यामध्ये पैसे लागत तिथे देऊन टाकू हा घेऊन येतो तू नाही तर मग इकडे घ्यायच्या आधी तूच तिकडे घेऊन टाक हा घेता चावल्या का मी आले विचार तिला हा तुमचं झालं मला नंतर पाहिजे मी माहितीच हा ठेव ना तो नंतर हा नंतर मग तो येणार झाला पाहिजे ना मग तो तिकडे पाहायचं वाटलं होतं इकडे नाही याचा माफी जरा घेऊ दे हा जा जा दे जेवण हा चाल हो जा मी तोपर्यंत आराम करतो हा चाल हा कोणी दमदाटी काय लागलं तर मला फोन करतो चाल ओके बाई माझ्या नवऱ्याची तर एवढी तब्येत खराब झाली आहे आता कुठून पैसा आणून काय करू तेच कळना झाले हे तर
सावकाराचंच घर दिसतंय. बरोबर मी चांगलं बरोबर ठिकाणी आलेली मी. हे सावकाराचंच घर आहे का हो? हो हेच तर सावकाशच घर आहे. हो का? हो. अहो मी नाही तिथं सावकाराचं घर शोधलं हो. मला माहितीच नव्हतं ना. हे अगोदर आलीच नाही मी सावकारांच्या घरी. कुठून जायचं असतं त्यांच्या घरी? इकडून आहे का? नाही इकडे नाही, आता सरळ जायचं आणि इकडे घालत पाय. काय? इकडे जायचं. हो का? म्हणजे राईट टर्न मारला की त्यांचं घर येते का? अहो असं घुसायचं आणि नंतर असं घुसायचं. फक्त घुसायचंच काम आहे इकडे. असं एवढं मोठं घर आहे का त्यांचं? लय मोठं आहे, तुम्ही अजून बघितलंच कुठे त्यांचं घर? बरोबर ठीक आहे. मग मी जाते. तसं माझं ना सावकाराकडे काम आहे ना, त्याच्यामुळे आलते मी. बस सांभाळून जावं मग सावकाराकडे. हो हो. त्याला लय काढायची आदत आहे. हो का? बापरे, सावकाराकडे काम करणारे लोक बी जरा वेगळेच दिसलेले. तर बघावं लागेल जाऊन मला. बाई, सावकाराचं घर हे तर नसेल. पूर्ण बंगला तर इथं संपते, म्हणजे हेच असेल. सावकाराचा एवढा मोठा बंगला आहे. मला तर वाटलं सावकार वरती राहत असेल, पण सावकार तर इथं राहते वाटतं. मला बघावं लागेल पहिले दार वाजून निघते कोण घरातून बाहेर. बेलच वाजवते. सावकार, सावकार, सावकार मी चांदणी. हा. हो, दरवाजा खोला ना. सावकार, खूप टाइम लागला हो दार खोलायला. झोपेल होता ना. हो का? हो एकटेच आहे तुम्ही घरात? हो एकटेच राहतो. दार का लावताय? नाही तर कुणी येतं ना बाहेर. हो का? बरं. झोपलो होतो इकडे झोपलो होता. हो का? ज्याचं त्याचं कोणाला दिले, कोणाचे मिळाले पैसे आणि वसुलीला एक माणूस पाठवला नाही. हो का? हो 50,000 माहिती तुम्ही त्याला. बापरे, आता किती केलं तर तुम्ही सावकार आहे ना. हो. पैसेवाले लोक कामाला तुमच्याकडे एकच काय 2-2 3-3 असतील है ना. हो भरपूर आहे. काय नाही केलं तुम्ही? आता तुमच्याकडे कशाला येतात बरं? आता बाक याच्या म्हणजे रेखा वाटी जाते नाही. हो ना, तेच ना. मी दिल्याशिवाय राहत नाही आणि तुम्ही घेतल्याशिवाय राहत नाही. काय पैसे हो हो पैसे माझा धंदाच आहे व्यवसाय. पैसे द्यायचे ना. द्यायचा. हो बरोबर आहे. सावकार तुम्ही आहे. पैसे देता आणि लोक घेतात तुमच्याकडून. घेतात. घरात तसं कुणी कामवाली बाई वगैरे नाही का तुमच्या? म्हणजे नाही बाई नाही, नाही का? मग घरात तुम्ही एकटेच असता? एकटेच. हो का? अच्छा. बरं काय? ते मी काय म्हणत होते, बोल. माझा नवरा लई बिमार पडलाय हो. बिमार? हो, खूप म्हणजे इतका बिमार पडला ना की त्या बिमारीसाठी ना मला हॉस्पिटलमध्ये खूप जास्त पैसे भरावे लागणार आहे. तर डॉक्टरनी मला सांगितलं 1 लाख रुपये लागतील म्हणून. आजार काय? अहो थोडस आहे, थोडं किडनीचा प्रॉब्लेम. किडनी नाही केला नाही आहे पण फेल झाली का? हा. अरे मग काय थोडे दिवस जगेल तो. हो ना, तेच ना. जाणार तो. बरं मी काय म्हणते, बोल बोल. मला थोडी पैशाची मदत हवी होती. पैसे नाही का तू? पैसे नाही का? पैसा कोण आहे म्हटलं? अशा कामाला पैसे मी देतोच ना. अहो मग सावकार खरंच तुमचं ना लय लय चांगलं काम होईल बघा माझं. म्हणजे तुम्ही मला पैसे दिले तर तेवढी 1 लाखाची मदत करा. आता काय बिल भरायचं बघ तुला ना. हो Admit केलं का? हो, ऍडमिट केलेलं आहे त्यांना. हो का? पण मला ना एकाने सांगितलं सावकाराकडे जाऊन ना पैसे घेऊन ये, सावकार तुझी मदत करतील म्हणून. हो, हो. मग मी तुमचं घर शोधत शोधत आले आणि आता कुठं तुमचं घर सापडलंय मला, नाही तर लय शोधलो मागे मी हो तुमचं का? घर. हा हा, पहिलं काय म्हणतो मला मागे हो ना, तेच ना. तर मग तो पण केला तर बाबराव सावकार कोण राहते ना. हो. बरोबर सांगितलं होतं. हा मी विचारत झाले ना, हा. तेव्हाच तर माहित झालंय ना मला. आणि आज तर तुमच्या बंगल्याच्या बाहेरच एक तुमचं कामालाच कोणी होता वाटतं, त्याला विचारलं मी. त्याला कामाला वसुली जायला. नाही एक होतं कोणतरी म्हणजे बाहेर. वसुली जाता भेटला तुला बघ त्याला. आता काय माहिती कोण होतं ते. झालं असेल, गाडी झालं. तुमचा ड्रायव्हर वगैरे असेल तो. हा काय केला? गाडी जवळ होता बघा, तुमच्या 4 व्हीलर जवळ. गाडी पुसला का? हा आता हा मग बरं गाडी पुसायला लावली त्याला मी. हो हो. त्याला म्हटलं तोपर्यंत आराम करतो. हा का? गाडी तिथं आई पाणी बघून घे, चेक करून घे म्हटलं. बाहेर जायचं का तुम्हाला कुठं? नाही का तू आले मग मी काल जाऊ बाहेर. बाहेर मी येता करता जात राहते ना. वसुली करायला करता. अच्छा अच्छा. आता तू आली म्हटलं बाहेर जायचं काही कामच नाही. मी आली म्हणजे तुम्ही जाणार नाही. तू घेणार तर माझा आता. हो आहो सावकार, मी तू तुमचं मागणार मी देणार. काय? तू मागणार मी देणार का नाही? मी मागणार हो हा पैसे ना. तुला समजत आहे का मला भाषा? अहो थोडं थोडं समजतं मला. ते कधी कधी काय होतं माहितीये का, ते डोक्यात घुसत नाही ना लवकर त्याच्यामुळे. मग तेवढं करा ना पैसे. बरं मी तुला लाख रुपये देणार. हा देणार. तू किती दिवसात देणार? मी का माझ्याकडे येतील तेव्हा देते ना. थोडे थोडे तुमचे देऊन टाकन मी. बरं हे बरं तुला मी व्याज लागत का बिगर व्याज लागतात? बिगर व्याजी म्हणजे का? ते कसं देता तुम्ही बिगर व्याजी? म्हणजे बिना व्याजाचं ते कसं नाही, देता कसं आहे तुम्ही? माहिती आहे का, आता तू सावकार काम कसं राहत चांगलं माहिती.
पैसा देताना आहे ना बंडलची बंडल देऊन मोकळा होतो हम्म. बरोबर. हम्म. वसूल करायला स्वतः बंडलची बंडलच करतो. हो का? हा. मग तुम्ही माझ्याकडून थोडे थोडे पैसे नाही घेणार का? मी वाटलं तो कोणी ना हं. वरलं व्याज घेणार नाही. पण हो का? पण तू समजून घे मी समजून का घेईन. सावकार काय म्हणते म्हणून असं. नाही हो सावकार, मला काही समजलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय. मला सरळ सरळ सांगा ना. तुला म्हणजे एक सांगू कसं? का एक सांगू का हं. मी बाय माणसाला पैसे देता नाही ना हम्म. व्याज कधीच लावित नाही. मग तर चांगलीच गोष्ट आहे ना, तुम्ही व्याज नाही घेत. म्हणजे तुम्ही खूप मोठे दिलवाले आहे बघा. हो. असं तुमच्यासारखा सावकार ना सगळीकडे असावं बघा. म्हणजे कसं आहे, 1-1 लाख रुपये देता तुम्ही, हो. तर तो व्याज नाही घेत. म्हणजे नाही. खरंच तुमचं मन लय मोठं आहे बरं का. पण मला आहे ना बाया नाही म्हणते नाही. आ? बाया कधीच नाही म्हणते नाही. तेव्हा ते लय उपकार केले सावकाराने लय उपकार केले. बरोबर तेवढंच आहे. जाते मला पण. काय? काय जे लागलं ते मागितलं का म्हणजे मी जर मागितलं ना हं. ते मला नाराज करून जाते नाही. म्हणजे तुम्ही असं बायकांकडून मागता काय? तर काय मागायला काय राहते तुमचं मागायला तुम्ही सांग. हा? बाई सावकार, मला ना तुमचं काही बोलणंच कळणं झालंय बघा. तुम्ही लय वेगळं बोलताय काहीतरी. बाई हे बघ मला बाई राहत नाव माझ्या गादीवर बंडलचे बंडल पडत राहते बरोबर. हम्म. मी काही टेन्शन घेत नाही. मी राहते एकटाच. हो सावकार, पण तुम्ही जे बोलताय ना, हं. मला ते काहीतरी वेगळंच वाटतंय हो. मग व्याज जाऊ का आता कसं आहे ना, व्याज जाऊ का व्याज जाऊ का 10%. 10%? हो मग अहो सावकार, मी कुठून फेडणार बरं एवढं मग तुला पैसे 10% परवडत चालेल. मग तुला कोणतं तोलवतो मला सांग. 10% तोलवतं आता हे तोलवतं बरं हे बघ. काय ना तुझं तुमचे? चांदणी. नाव नाही माहिती तुझं. हो. काही पोरसोर आहे तुला नाही हो, एक पण नाही. का ते आहे. आजारी असल्यामुळे ना. हम्म. बरं हे बघ हम्म. पैसे घेऊन जा टेन्शन घेऊ नको. हो का? हो जाऊ नको मी आहे ना. हो. तुला अर्ध्या रात्री जेव्हा अडचण येईल तेव्हा मात येऊ जाईल. खरंच? कधी उठव मला तू म्हणजे कधी झोपेत असतो हा. ना कधी उठव मला. उठणार का तुम्ही? आणि मग हम्म. तू नुसते बेल वाजव हा. का सावकार आवाज दे. आता हे झोपेलेच होते ना हो, नुसता बेल वाजायला आवाज दिला उठलो कधी बरोबर आहे. हा, असं. पण आता एवढी वेळेस मदत करा मला. नंतर कधी मदत लागली तर मी येईन तुमच्याकडे. नाही येईल म्हणजे तुला लागलं तरी येईल. हो ना, हो लागलं तरीच येईल मी हा, तसं नको तुमच्याकडे. येऊ. हो कारण चालतंय. कसं कसं आहे मला येतोय ना येणं जाणं राहते दुसरे पण. हो का? हा मग दुसरे राहते. हम्म. तर मग तेवढी करा ना मदत. किती लागायचे 1 लाख. 1 लाख. हो. बरं मी सांगितलं की जरा काय कळलं. हम्म. अहो, मी काय म्हणते सावकार, हं? एवढी वेळेस करा ना. नाही ना काय होतं एवढ्या वेळेस गेला का वेळ निघून जाते. नाही ना. ही तर खरी वेळ आहे महत्वाची. अहो कारण सावकार, तू ऐका ना. अडचणीत आहे मी अडचणीत आहे. मी काय म्हणते, हं. मला चांदणी म्हणतात आणि चांदणी ना कोणाला खोटं बोलत नाही बघा. काय झालं माहिती का तान्हे हा. लय जणी असं येऊन गेल्या माग पैसा घेऊन गेल्या आणि तसंच 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 ठेवून गेल्या मला. हं. हा असं का मग ते मला कसं आहे मी व्याजाचा धंदा म्हणजे कसं आहे कारण मला अवघड झालं आता. मी एक तर थांबून घेतो वाटत व्याजाला द्यायचे पैसे आणि कोणाला द्यायचेच बंद करून टाकेल डायरेक्ट. मी काय म्हणते, आता तुम्ही म्हणताय व्याज नको देऊ, मला 1 लाख पाहिजे. तर त्या मग मोबदल्यात फक्त मग व्याजाच्या मोबदल्यात. हा? मग ते विचार तर मी केला आता. मला तर योग्य वाटत नाहीये, पण माझी बी एक गोष्ट ऐकावं लागेल तुम्हाला. ऐकता का? काय? आता एवढं म्हणताय तुम्ही चांदणी नाव, पण तुम्हाला खूप लय आवडलंय. आवडतं मला. मग मी पण आवडली असेल ना खरं तुम्हाला. मला लय आवडतं खरं. ये जवळ ये. ये आता इकडं कोणी आपण दोघं तिकडं कोणी आहे का? हो का? तुला लाख काय 50,000 वाढव देतो बस. हं. 1 लाख नाही ना. मी काय म्हणते सावकार, आता मी तुम्हाला आवडलीच आहे ना, हो. तर मग तुमची चांदणी आहे ही. हा माझी हो मग. कधी पण हो. मग तुझा नवरा अहो नवरा तर डिमार झालाय ना, आता काय करता त्याचं. हा ना? मग मी काय म्हणते, आता चांदणी तुम्हाला आवडली, चांदणी तुमचीच आहे, मग चांदणीकडून व्याज काय आणि वापस पैसा घेणं काय? हं? घेणार पण नाही. नाही ना. नाही मग- मला जर चाचणी जे मला देणार आहे ते मला महत्वाचं आहे. हो की नाही? हे पैसे नाही महत्वाचे मला. सावकार, मी काय म्हणते, पैसा द्या मला, तुम्हाला पाहिजे ते मी देते. मग घाई कशाला? बरं, मी काय म्हणतो चाललंय नाही चांगल्या कामाला वेळ नाही घालायचा हो का? बरं ना. आणि काम करून घेऊ हम्म. नंतर बंडल मोजून घेऊ. सावकार, आता ही चांदणी तुमची आहे, बंडल मोजायचं काय? हे तुला बंडल जसं लागलं असं तसं उचललं, विचार. तुझ्या हातात तिजोरीची चावी देऊ का लगेच? मग तर खूपच चांगलंय. मग हे बंडल मी तोपर्यंत तिथंच राहू दे ना, अजून आपलं काही झालंच नाही. सावकार, काय हो तुम्ही पण? ऐका चाललंय. आता ही चांदणी तुमचीच आहे. आता आहे मग पण अशी वेळ परत येणार नाही. रोजच ऐका ना, रोजच येईल हा पैसा ना. तुम्ही माझ्या नाही, ऐकू जाणे चांदणी तिथेच राहू दे ना. चल ना तू वहिनी. सावकार, जाऊ द्या बाई. तुम्हाला तर काही आता चांदणी एवढं लवकर तुम्हाला मान्य केली आहे चांदणी ना, चांदणी असं पण म्हणतीये की चांदणी नाही तुमच्याकडे तुमचीच राहील. मला काय झालं माहितीये का माणसं आपल्यात आहे ना
एक अशी झाली सावकार तिनं असंच बरं, मला सावकार, मी काय वाटले म्हणते, फिरवले असं केलं म्हणून मी तुमचीच आता गेली 5 लाख घेऊ हो का? परत तोंड दाखवायला आली ऐका ना सावकार, सावकार पालता झोपला पण पालता सावकार तशी मी नाहीये. मी ना सगळ्यात वेगळी आहे आणि मला ना चांदणी म्हणतो तू. नाही चांगले हे, तू सावकार तुमची ही गाणं लय भारी बरं का, बरं, मी काय- मोमो. मी काय आणि चांगले- सावकार मला ना तुम्ही खूप चांगले- आवडले, तुला- जाम आवडले. मी काय ऐकत फक्त तू पहिलं दिसाल माझं सगळं आता हो का? हो फक्त चला फक्त 10 मिनिटं चला 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 हा सावकार उठवू का मी तुम्हाला? चालेल आता उठायचं नाही. मी बरोबर उठीन. चला सावकार दे पाठव. तुमचं घर तर लय भारी हो. ऐका ना सावकार, मी काय म्हणते, एक 2च मिनिट थांबा, मी आलेच हा. कुठं? आलेच 2च मिनिट थांबा, आलेच हा. चला पैसा तर भेटला आपल्याला आणि तशी आपली इज्जत हातातच आहे. सावकाराला ना कसं करायचं ना मला कळतच होतं चांगलं. जाते निघून बसू दे, त्याला वाट बघत बाहेर. असा सावकार कुठे जाऊ मी? चांदणी चल ना चांदणी कुठे गेली चांदणी चांदणी अरे बापरे आईला गोड गोड बोलली माशी आणि मला घेऊन गेली मध्ये मला मग थांबायला लगेच आले मी म्हटलं बाथरूमला गेली अरे बापरे पैसे अरे बापरे सावकारला चुना लावून गेली काय लाख रुपये होते लाख रुपये घेऊन पळाली अरे बापरे आता कुठे शोधावं हिला थांब माझ्या माणसाला फोन करतो मी हॅलो कुठे आहे तू मी करू राहिला. काय करू राहिलो मी. करू राहिला हा. अरे करू राहिला इकडे माझे पैसे गेले तू काय करू राहिला जाऊ दे माझं मी तुझं कामच करू राहिलो. हिला काय बा दे ना. अरे एकटी चांदणी आलती हा, कामात आहे. तिथं आपण हिला मी माणूस ठेवला 50,000 रुपये महिन्याला तो मला भारी पडी सुटला आणि सावकार इकडे एक ठिकाणी बसून राहिलाय आणि वसुलीला पाठवतो तिकडे करी सुटलाय आणि सावकार बसला इकडे तोंडात बोटं घालीत कसं करावं आता ये बरं चांदणी तू जाते कुठं ग तुझ्या नवऱ्याची किडनी गेली ना दुसरी सुद्धा किडनी जाईल घाबरू नको परत तू माझ्याकडे दिसे पैसे न्यायला तुला गावात कोणीच उभा करणार नाही पैशाला फक्त सावकार बाबराव इथे